तालुक्यातलं एक समृद्ध असं गाव ओळखलं जातं ते उदापूर गावातल्या मध्य भागावरती पारावरती सध्या सकाळी येथील ग्रामस्थ बऱ्याच प्रमाणात जमा होतात। शेतकऱ्यांच्या मनामध्ये कोण आमदार असणार आहे, येथील ग्रामस्थांना कोण आमदार पाहिजे, आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काही ज्येष्ठ नागरिक आहेत, तरुण आहेत, यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। काय सांगता येईल बाबा, तालुक्याची परिस्थिती कशी राहील यावेळेस, कोणाला तिकीट मिळेल किंवा महाविकास आघाडी युती यांच्यामध्ये कसं या ठिकाणी राजकारण चालेल? राजकारण तिकीट मिळतपर्यंत चालूच राहणार ना। प्रत्येकाला अपेक्षा राहते मला तिकीट मिळावं, कार्य चांगलं राहतं त्याचं, ते तिकीट मागतात, त्याच्यात काय वाद नाही आपलं काही। वाटतं यावेळेस तालुक्याची परिस्थिती कशी असेल, कोण आमदार व्हायला पाहिजे आणि महाविकास आघाडीची आणि महायुतीची कशी परिस्थिती येतं? महाविकास आघाडीचा कोणी पण उमेदवार असेल ना तर त्याला चांगली जे हे आहे इकडं कोण उमेदवार असलं पाहिजे महाविकास आघाडी? महाविकास आता कुठला दिलं तरी काय हरकत नाही। प्रबळ दावेदार कोण वाटतं तुम्हाला? मोहित डामाले। मोहित डामाले सर्वसामान्यांच्या सुखदुःखात असतात का? सर्वसामान्यांची त्यांची नाळ जोडलेली आहे का? गावाशी नाळ जोडलेली आहे का? तालुक्यामध्ये कसं काम आहे त्यांचं? चांगलं काम आहे इकडं, आमच्या पट्ट्यात चांगलं काम आहे। सुखदुःखात सहभागी होतात, दसक्रिया वगैरे कोणाचं काय असेल तर सहभागी होतात त्याच्यात। तुम्ही त्यांचा कधी संपर्क केला का? तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात का? कॉन्टॅक्टमध्ये असतात ना। तुमच्याकडे नंबर आहे का त्यांचा? हां आहे ना। फोन लावून बघता का? जरा उचललं का? सर्वसामान्यांचा फोन उचलत असतं बघा बरं। लाऊडस्पीकर का? हॅलो, हां नमस्कार। हां इथं उदापूरला लाऊडस्पीकर करा ना, लाऊडस्पीकर करा, लाऊड। बोला। हॅलो, हां हॅलो, हां इथं उदापूरवरून फोन केला आहे। हां 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 हॅलो, चालेल। कोण आमदार पाहिजे? तालुक्याची हवा तुमच्या भागामध्ये कुणाची आहे? आमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये मोहित डामाले यांची हवा आहे आणि त्यांनाच आमदारकी पद भेटावा। त्यांनी सरकारी दवाखाना झाला ओतूर ठिकाणी किंवा मशानभूमी ठिकाणी अशी भरपूर कामं केलेली आहे। त्यांच्या राजकारणामध्ये बरेच वर्षाचा अनुभव आहे। ते सतत राष्ट्रवादीचे वगैरे कामं करीत राहतात। आता तुतारीचे आणि आम्हाला तो दादा असावा, मोहित डामाले आमदार व्हावा। आमच्या तालुक्याची कोपरा मांडवा वगैरे जुन्नर तालुक्यातील सर्व विकास करावा त्यांनी आणि त्यांना चान्स भेटावा आमदारकीसाठी, आज आमची इच्छा आहे। काय वाटतंय, परिस्थिती कशी आहे? कोणाला तिकीट मिळायला पाहिजे तालुक्यामध्ये? आज तालुक्याची परिस्थिती अशी आहे, अनेक पक्ष आहेत, अनेक इच्छुक आहेत। लोकसभेनंतर तालुक्यात शरद पवार गटामध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे। त्याच्यामुळं महाविकास आघाडीमध्ये प्रचंड संख्या आहे। तरी बी आमच्या तालुक्यात ओतूर पट्ट्यात 50-53 वर्ष आमदार झालेलं नाही आहे। तेव्हा आमच्या भागाचा विकास होण्यासाठी आम्हाला इकडं मांडव, मुताळणं, कोपरं, डोंगरी भाग जवळ आहे। त्यामुळं आज तालुका ओतूरचा आमदार झाल्यावर डोंगर पट्ट्याचा विकास होईल, अनेक गोष्टी जवळ येईल। ह्या मंडळींना तर आमदार भेटायला सोयीचं जाईल, सगळ्या गोष्टींना आमदार जवळचा होईल। असा जवळचा उमेदवार कोण आहे? जवळचा उमेदवार मोहित दादा डामालेचे आमचे, त्याच्यामुळं ते काय अडचण नाही। आणि त्यांच्याकडे विजन आहे, जिल्हा परिषदेचं त्यांनी गटात काम भरपूर केलेली आहेत। त्यांच्या गायड्यांनी स्वार्थ सेवा करण्याची प्रवृत्ती आहे त्यांची। गोरगरिबाची कोणचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यासाठी पाळण्याची, सगळ्यासाठी पाळण्याची क्षमता आहे त्यांच्याकडं। त्याच्यामुळं आमचा वेळेला मोहित दादालाच निवडून द्यायची आमची इच्छा आहे। तुमच्या भागामध्ये कोणाला हवा चांगली आहे, कोणाची ताकद इकडं जास्त दिसते आणि कोण प्रमुख दावेदार इकडंच आहे? आता दावेदार म्हणलं तर इकडचं प्रमुख दावेदार मोहित दादाचे आहेत, बाकीचे पण आहेत, सत्यशील दादा आहेत, त्याच्यानंतर माऊली शेठ पण आहेत। पण एक नवीन चेहरा म्हणून मोहित दादाला संधी मिळावी आणि युवकांचं प्रेरणास्थान आहे ते, त्याच्यामुळं त्यांनी त्यांचं जिल्हा परिषदेला काम पण चांगलं आहे। तर एकदा आनेमाळशेज पट्ट्यामध्ये आमदारकीचं तिकीट मिळावं ही अपेक्षा आहे। प्रत्येक कार्यक्रमाला असतात, वस्तीमधल्या असू कसलाही असू, वस्तींमधले रोड केलेत त्यांनी बऱ्यापैकी। ओतूरमध्ये त्यांनी खेळाचं मैदान, त्याच्यानंतर व्यायामशाळा हे पण केलेलं आहे। प्रत्येक स्मशानभूमीची कामं केलेली आहेत बऱ्यापैकी प्रत्येक ठिकाणी आणि मग त्यांचा निधीचा त्यांनी भरपूर म्हणजे पुरेपूर वापर केलेला आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये। काय वाटतं, कुणाची हवा आहे तुमच्याकडे? आमच्याकडे सध्या मोहित दादा एक नवा चेहरा आहे। तिकीट मिळेल का त्यांना?
हो भेटायलाच पाहिजे. ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी काय बसलेत, काय वाटतंय आमदारकीला कोण आमदार झालं पाहिजे यावेळेस? जो होईन त्याच्या माग तसं नाही, पवार साहेब जे सांगतील त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्व राहणार. मग तो कोणी असो तालुक्यातला त्याच्या पाठीमागे सर्व जाणार. अंदाज काय वाटतं मला, कुणाला तिकीट दिलं पाहिजे पवार साहेबांना? आता पवार साहेबांच्या मनावर ना ते आपल्या मनावर नाही. अंदाज, तुमचा अंदाज काय? अंदाज आहे एक सोनवणे आहे न हे आपले शेरकर आहे दोघं. सत्यशील दादांनी पक्षवाढीसाठी काम झालंय का? पक्षवाढीसाठी प्रत्येक घाट भरवले, सगळे यात्रा भरवल्या, ते दाखा तालुक्यातल्या यात्रा भरवल्या त्यांनी. तिच्यासाठी भरपूर मदत आहे आणि प्रत्येक कार्यक्रमात हजर आहे. इथं सुखादुःखात प्रत्येकाच्या हजर आहे. शरद पवाराचं तिकीट कोणाला मिळू शकतं? कोण अंदाज वाटतं तुमचा? सत्यशील दादा. कोण आमदार झालं पाहिजे जुन्नर तालुक्यात यावेळेस? तिकीट मिळण्यावर आहे. जर शरद सोनवणेला तिकीट मिळालं तर तो येऊ शकतो, कारण त्यांची कामं आहेत आमच्या गावांमध्ये. जर अतुल बेनकेंना तिकीट मिळालं तर शरद सोनवणे अतुल बेनकेला पाठिंबा देतील का? तुमचा अंदाज काय? शरद सोनवणे नाही देणार पाठिंबा, नाही देणार. काय वाटतं तुम्हाला कशाबद्दल? विधानसभेची धूमधाम चालू आहे, तालुक्यामध्ये कसा अंदाज राहील ह्यावेळेस महाविकास आघाडी आणि महायुतीचं कसं वारं वाहत आहे? काय शरद पवार ज्या गटात आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गट, सध्या आमच्या तालुक्यामध्ये शरद पवार गटात जास्त जोर आहे. आणि जरी किती रणधुमाळी चालू जरी असेल तरी मराठा समाज आणि बाकीचा जो समाज आहे तो पवारसाहेबांच्या पाठीमागे. पवारसाहेबांच्या रेसमध्ये सत्यशील दादा असतील, मोहित डामाले असतील, अजूनही काही उमेदवार आहेत, कुणाला तिकीट मिळायला पाहिजे? नाही ना, आमचं तसं मत नाही, पण जे शरद पवार साहेब जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आमचं सगळ्यांचं सहमत असणार आहे, कुणी असो. मग तिकडे सत्यजित शेरकर जरी असले किंवा मोहित ढमाले असले तरी निवडून आम्ही देणारच आहे ना. मोहितसाठी जिल्हा परिषद सदस्य होते, कसं काम होतं त्यांचं? त्यांचं काम व्यवस्थित होतं आणि इथून पुढे पण ते चांगलं काम करतील अशी आमची अपेक्षा आहे. तुम्हाला मोहित ढमाले आणि सत्यशील तगडा उमेदवार कोण वाटतंय? नाही, तगडे तसे पाहिले तर आता सत्यजित शेरकर हे कारखान्याचे व्हाईस चेअरमन असल्यामुळे अनुभव जास्त आहे आणि मोहित डामाले जिल्हा परिषद सदस्य आत्ताशी होऊन गेले 5 वर्षात, त्याच्यामुळे इथून पुढचा जो अनुभव आहे त्यांचा तो भरपूर राहील. काम काही सत्यशील दादांच्या माध्यमातून विकास कामं असतील किंवा जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं काम झालं का, होतं का त्यांच्याकडून? नाही, झालेले आहे आमच्या गावामध्ये. आता अमोल कोल्हे खासदार आले त्यांच्या संगती ते पण आलेले, पण आमच्या गावात बऱ्याचशा ठिकाणी उद्घाटन वगैरे त्यांनी केलेले आहे. मोहित ढमाले करतात इथं, म्हणजे मतदाराशी नाळ त्यांची जोडलेली आहे का? हा आहे, मतदान संघ. या ठिकाणी काही माणसं दिसत, काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार? आमदार आता जर झाले तर आशाताई बुचके हे एकमेव योग्य उमेदवार आहे आणि त्याच 100% आमदार होणार असं मला वाटतं. तिकीट मिळेल का, काय वाटतं तुम्हाला अंदाज आशाताईंचा? 100% तिकीट पण मिळणार आहे आणि आमदार पण होणार आहे. आशाताई आमदार हो. अजूनही काही या ठिकाणी दिसतात आपल्याशी बोलण्यासाठी. काय वाटतंय, कशी तालुक्याची परिस्थिती राहील? आता सध्याची परिस्थिती तर एकदम डळमळीत आहे. पूर्वस्थितीसारखं काही राहिलेलं नाही. प्रत्येक गटामध्ये 2-2 ठिकाणी होऊन बरंच काही इचकुबा झालेला आहे. आता सध्या मी तर ठाकरे गटाचा समर्थक आहे. मी आज 30 वर्षापासून बाळासाहेब ठाकरे गटामध्ये काम करतो होतो कल्याणला असताना. कोण ठाकरे गटाचं कोण दावेदार वाटते तुम्हाला तालुक्यात? ठाकरे गटाचं सध्या तर मला ते माऊली शेठ खंडागळ्यां यांचं आहे उभं राहण्याची तयारी. तर ते राहिले तर पूर्णपणे आम्ही त्यांना पाठिंबा देणारच. जर मोहित ढमाले असतील किंवा सत्यशील दादा शेरकर यांना जर तिकीट मिळालं तर त्यांना गटाचा पाठिंबा राहील का? उद्धव ठाकरे गटांचा पाठिंबा राहील का त्यांना? हो, राहणार. जे महायुती आघाडीचा जो पाठिंबा आहे त्यांना पूर्ण राहणार. आमचा शिवसेनेचा ठाकरे गट आहे त्याच्या पाठिंबा राहणार. त्याच्या पाठिंबा आम्ही पूर्णपणे उभंच राहणार, पाठिंबा देणार त्यांना. पाठिंबा तर असतानाच असं काही म्हणतात. काय वाटतं तुम्हाला, काय सांगता येईल? कालच माऊली शेठनी सांगितलं आहे की शरददानला जर तिकीट भेटलं मला नाही भेटलं तर मी माऊली शेठ शरददानला पाठिंबा देणार आहे. त्यामुळे हे जे म्हणतात की माऊली शेठ मोहित शेठला पाठिंबा देतील वगैरे, शरददांनी सांगितलं आहे की मी माऊली शेठला पाठिंबा देईन. माऊली शेठनी सांगितले मला भेटलं तर शरददा मला पाठिंबा देतील. त्यामुळे मला तर वाटत नाही शिवसैनिक इकडले इथं पक्ष हे नाही बघत तर माणसावरतीच आपल्या जुन्नर तालुक्यामधलं सगळं राजकीय परिस्थिती माणसावरती अवलंबून दिसते. कशी परिस्थिती राहील? महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असू शकतो आणि महायुतीचा कोण असू शकतो?
महाविकास आघाडीचा उमेदवार मला तर वाटतं सत्यशील शेरकर त्यांचं तिकीट फायनल झालेलं आहे असं चर्चा आहे सगळीकडं. महायुतीतून आशाताई प्रबळ दावेदार आहे, कारण अतुल शेठ तिकडे शरद पवार गटात ट्राय चालू आहे यांचं, त्यामुळे आशाताईच प्रबळ दावेदार आहे आणि त्याचा आमदार म्हणून निवडून येतील. आणि प्रत्येक महायुतीतलं जे अतुल शेठ असतील, शरददा असतील, आशाताई असतील, प्रत्येकाची कामं उदापूरमध्ये आमची आहेत. तसं इतर पक्षाचे जे आहेत दावेदार त्यांची नावं नाही घेत, पण त्यांनी सांगून द्यावं आमचं इथं एक काम दिलेलं आहे त्यांनी का बाबा मी इच्छुक आहे, माझं ह्या गावात काम आहे म्हणून. सत्यशील इच्छुक दिसतात, त्यांचे गावात नाळ जोडली का मतदाराशी भेटीगाठी असतात का, किंवा त्यांच्या काही विकास कामांचा या ठिकाणी दिसतं का तुम्हाला अंदाज? विकास काम तर कोणतं नाही, पण इलेक्शन चालू झाल्यापासून त्यांचे दौरे वगैरे वाढलेले आहेत, त्यांच्या भेटीगाठी चालू आहेत. पण त्यातून पण जर आमच्या मोहित शेठ दामाले यांना जर तिकीट मिळालं तर आमच्या स्थानिक उमेदवार म्हणून आमचा म्हणजे बऱ्यापैकी इथं सपोर्ट वाढेल, कारण स्थानिक उमेदवार आहे. आमच्या पट्ट्याला बऱ्याच वर्ष झाले आम्हाला काही संधी मिळालेली नाही आणि माळशेज पट्ट्याला इतर वेळेस जे काही तिकीट येतील ती बाहेरच जाते ते. हो, मोहित शेठ तसं सर्वसामान्य यातून आलेलं पुढं नेतृत्व आहे, माणूस चांगला आहे. परंतु आता त्यांचा गट उत्तर जिल्हा परिषद गट आहे, आमचा गट इकडं डिंगोरे पिंपळगाव जिल्हा परिषद. आमच्या गटात काही त्यांची कामं किंवा जास्त नाळ जोडलेली नाही, पण माणूस म्हणून किंवा त्यांना तिकीट जर मिळालं महाविकास आघाडीचं तर आम्ही स्थानिक उमेदवार म्हणून नक्कीच विचार करू. मोहित डमाळेचा देतील. अजून काही या ठिकाणी आपल्याला बसत बोलण्यासाठी तरुण आहेत. काय वाटतंय यावेळेस आमदारकीला कोण प्रबळ दावेदार दिसतंय आणि कोण आमदार व्हायला पाहिजे? सर, आमची तर इच्छा आहे की यावेळेला आशाताई बुचके यांना प्राधान्य दिलं पाहिजे. गेल्या 2-3 पंचवार्षिकसाठी या अतिशय त्या प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आणि आज देखील खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मी उदापूर गावचा एक तरुण असून माझं उदापूरमध्ये अमुकमाळा या ठिकाणी मी राहतो. त्या ठिकाणी साधारणतः 230 मीटरचा अंतरचा जो रोड आहे, जे डांबरीकरण आहे ते त्यांनी आमच्या तिथे मंजूर केलेलं आहे. इथून पाठीमागे कुठल्याही पक्षाने किंवा कुठल्याही काही कार्यकर्त्याने आमच्या तिथं डांबरीकरण कधी झालेलं नव्हतं. आशाताई वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय? मला आशाताईच आमदार असं वाटतं, कारण का मी एक माजी सैनिक असल्यामुळे देशाची वरची जडगडण आणि स्थानिक पातळीवर जे आशाताईंचा पाठिंबा म्हणजे लोकांना राहिलं आहे तर त्यांचं काम एक नंबर आहे. आणि तुम्ही जरी मला विचारलं ना की तुम्हाला आमदार कोण पाहिजे, इतर नावं घेतली तर अर्जुनाला कसं की फक्त एक ते बुबळ दिसत होतं, तसं आम्हाला आशाताई दिसतात. का? कारण मी स्थानिक पातळीवर खूप स्टडी केलेला आहे या गोष्टीचा. आशाताई दिसत आहेत. सर्वसामान्य मतदारी काही आहेत, काय सांगता येईल? कुणाकडे कल दिसतंय गावचा? आशाताई बुचके यांना आमदारकी संधी एकदा द्यावी. त्यांच्या माध्यमातून महिला व सगळ्यांचा विकास होईल या दृष्टिकोनातून त्यांनी ते लक्ष देतात.